हॅलो फ्रेंड्स, मीनाज किचनमध्ये तुमचं खूप स्वागत आहे। ओले काजूगरची छानशी टेस्टी अशी भाजी आपण आता बनवत आहोत। तर ते काजूगर घेऊन आधी थोडेसे गरम पाण्यात उकळून घ्यायचे आहेत। ते उकळून थंड होत आहेत तोपर्यंत आपण ग्रेव्हीसाठी मसाला बनवत आहोत। तर कांदा, टोमॅटो, लसूण आणि कोथिंबीर हे सगळं टाकून परतून घ्यायचं आहे थोडंसं तेलामध्ये। तेलात परतवल्यावर ग्रेव्ही ही टेस्टी आणि छान होते। तर ओले काजूगर आत्ताच असतात काही दिवस, तेव्हा ही तुम्ही भाजी नक्की ट्राय करा। हा भाजून झालेला आहे। आता थोडंसं ओलं खोबरं घेऊया, ते सुद्धा परतून घ्यायचं आहे आणि सगळी ग्रेव्ही आपण बनवून घेणार आहोत। त्यानंतर काजू जे आहेत ते थंड झालेले आहे पाणी। आता आपण त्यावर ज्या काही काळं वगैरे असेल तर ते सगळं काढून स्वच्छ करून घ्यायचं आहे। ते जर राहिले तर भाजी करवट लागते, त्यामुळे आपण हे असे काजू स्वच्छ करून घेतलेले आहेत। त्यानंतर आता भाजीला फोडणी टाकूया। कढीपत्ता, कांदा परतून घ्यायचा आहे। थोडासा परतल्यानंतर आपण त्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊया। तर अशा छान छान आणि वेगवेगळ्या रेसिपीसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा। कांदा टोमॅटो छान परतून झालेला आहे। आता आपण त्यामध्ये तिखट, हळद, थोडासा कांदा लसूण मसाला घालायचा आहे आणि धना जिरा पावडर घालायची आहे। तर हे मसाले जे आहेत ते अगदी व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत तेल सुटेपर्यंत। त्यानंतर आता आपण जी ग्रेव्ही करून घेतलेली आहे ती टाकून घेणार आहोत। ग्रेव्ही आपली छान झालेली आहे। हीच ग्रेव्ही आपण कुठल्याही भाजीला वापरू शकतो। तर कलर छान आलेला आहे आणि छान भाजी होती ही आपली। तर व्यवस्थित परतून घेऊया। थोडंसं पाणी टाकून त्याला आपण आता झाकण ठेवणार आहोत। ग्रेव्ही व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे, नंतरच काजू टाकायचे आहेत। चवीपुरतं मीठ घातलेलं आहे। थोडा वेळ झाकून ठेवूया आणि नंतर 2 ते 3 मिनिटं झाल्यानंतर आपण आता त्यामध्ये काजू टाकून घ्यायचे आहेत। तुम्ही पाहू शकता छान तेल सुटलेलं आहे ग्रेव्हीला। काजू स्वच्छ करून ठेवल्यामुळे आता आपण ते टाकून घेऊया। परत एकदा 2 ते 3 मिनिटं आपण ह्याला शिजवून घेणार आहोत। तर अशी ही काजू मसालाची आपली भाजी तयार झालेली आहे। खूपच खमंग आणि टेस्टी अशी दिसत आहे। चपाती भाकरी कशाही सोबत ही भाजी अगदी छान लागते।